उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। भाजप नेते राजन पाटील अर्ज भरून देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। उज्ज्वला थिटेंना शस्त्रधारी पोलिसांचं संरक्षण आहे। अनगर नगरपंचायत कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। उज्ज्वला थिटे सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। उज्ज्वला थिटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपाकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मी सध्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या समोर आहे आणि आज अर्ज जो आहे नगरपंचायतीचा भरण्याची शेवटची तारीख आहे। मात्र नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे या फॉर्म भरत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध निवडणूक होईल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत होता। मात्र आता पहिल्यांदाच साधारणतः 50 ते 60 वर्षामध्ये ही जी निवडणूक आहे ती आता निवडणूक लागल्यात असल्याचं चित्र दिसतं। बिनविरोध निवडणूक जी आहे ती होणार नसल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या माध्यमातून दिसतं। काय सांगाल एकंदरीत अनगरकरांनी जे आहे ते आतापर्यंत बिनविरोध निवडणूक पाहिली होती, आता निवडणूक लागत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसतं। उमेश पाटलाच्या पोटात डोंबाळा उठलाय। आमच्या मालकाचं वैभव त्याला बघवत नाही म्हणून त्यानं हे सगळं अजितदादानं त्यानं षडयंत्र केले। आमचं मालक भाजपमध्ये गेल्यामुळं त्यांच्या पोटात गोळ उठले ते ह्यांना बघवं नाही। आमचं जे प्रेम आहे मालकावर या हिंदुस्थानात किंवा आशिया खंडात कोणीच पोचू शकत नाही। आपण जर बघितलं गेलं तर अनेक वर्षाची बिनविरोधाची परंपरा राहिलेली आहे। मात्र आता कुठेतरी नगरसेवकांची बिनविरोध होताना दिसते निवडणूक, परंतु नगराध्यक्ष पदासाठी आता दुसरा उमेदवारी अर्ज भरताना चित्र दिसते। काय भाव? 100% इथं बिनविरोध होणार। 17 जे वार्ड आहेत तिथून 100% बिनविरोध आणि इथून जी इथली जी जनता आहे ही गुन्हे गोविंदाने नांदणारी जनता आहे। ही फक्त षडयंत्र आहे, राजकीय षडयंत्र आहे। अजितदादापासून आमचे मालक भाजपमध्ये गेल्यामुळे अजितदादावरून षडयंत्र रचले जाते। इथं दुसरी आमच्या जनतेचा कुठलाही काढायचा विषय चाललेला आहे। फक्त स्वार्थासाठी ह्यांच्या अजितदादाच्या उमेश पाटलाच्या स्वार्थासाठी चाललेला आहे। फक्त दाखवायलाही परंपरा कशी चाललेली मोडीत कशी काढा येईल याच्यासाठी षडयंत्र चालू आहे सगळे। काय दिकून नाही बाकी सगळं। मोहोळमध्ये गाड्याचं एकही त्यांना सीट मिळलं नाही। फक्त इथं षडयंत्र करण्याचं काम चालू आहे। फक्त बिनविरोधी जे होते सगळे पंचायत स्थापनेपासून आजपर्यंत इलेक्शन लागलेलं नाही। हा विषय त्यांच्यात आणि ही भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते हा त्यांच्या मनामध्ये एक दोष निर्माण झाल्यामुळं ही आज परिस्थितीने राजकीय दृष्टीनं इलेक्शन लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, अनगर, मोहोळ। हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे। सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी, राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा पुण्यात येतात। माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला की देवेंद्रजी दर आठवड्याला पुण्यात येतात, त्यांना हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत, कारण का हे चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वैफल्यग्रस्त झालेले पक्ष आणि पक्षाचे नेते बाहेरचे पार्सल आणून इथं निवडणूक लादत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिंबॉलवर, आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की जनता गावाशी काही संबंध नाही, जनता गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला।